लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडते आणि त्यापूर्वीची ही आरती आपण बघतोय. आरती करण्यात आलेली आहे आणि हा तो सुखकर्ता दुःखहर्ता विघ्न दूर करणारा बाप्पा, ज्याच्या विसर्जनास काही कारणांमुळे विलंब झालेला असला तरी त्याच्या आरती करता गिरगाव चौपाटीवरती भाविकांची किती मोठी गर्दी झाली ते आपण पाहतोय. आणि आता लालबागच्या राजाला या वर्षातलं शेवटचं बघण्याकरता म्हणून भाविक तिथं जमलेले आहेत. डोळे भरून लालबागच्या राजाला बघितलं जात आहे. अर्थात हे रूप साठवून या रूपातनंच मिळणारी ऊर्जा घेऊन भाविक गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या असा आर्जव लालबागच्या राजाच्या चरणी ठेवतात. आणि ही सगळी लगबग भरतीमुळे लालबागच्या राजाचं विसर्जन होऊ शकलं नव्हतं. भरतीमुळे आपण जर आणि या सोहळ्याकरता खास रिलायन्स इंडस्ट्रीजचे अनंत अंबानी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. सालाबादप्रमाणे यंदा देखील त्यांची इथं उपस्थिती असल्याचं आपण बघतोय. त्यांची देखील लालबागच्या राजावरती विशेष श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपोटी अनंत अंबानी इथं वेळात वेळ काढून उपस्थित झाल्याचं आपण बघतोय. आणि विसर्जनापूर्वीची ही सगळी आरती जी आहे ती पार पडली आहे. नेहमीप्रमाणे वाजत गाजत अगदी गजरामध्ये म्हणजे वाद्यांच्या गजरात शंखनाद करत ही आरती इथं पार पडली आहे. आणि या आरती करता खास रिलायन्स इंडस्ट्रीजचे अनंत अंबानी इथं आवर्जून उपस्थित झाल्याचं आपण बघतोय. थोड्याच वेळात लालबागच्या राजाच्या विसर्जनाला सुरुवात होईल. हे विसर्जन राजभवनाच्या पाठीमागे खोल समुद्रात केलं जातं. साधारण 10 मनुष्य खोल असं हे विसर्जन तिथं सालाबादप्रमाणे पार पडत असतं. आणि या विसर्जनाकरता यंदा खास असा तराफा जो आहे तो गुजरातवरनं आणण्यात आलेला आहे. आधुनिक असा हा तराफा. या तराफ्यावरती ही मूर्ती जी आहे ती चढवण्यात आली आणि त्यानंतर आता थोड्याच वेळात लालबागच्या राजाच्या विसर्जनाला सुरुवात होते. हाच तो विघ्नहर्ता आहे, हाच तो लंबोदर आहे, हाच तो एकदंताय आहे जो 10 दिवस आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत विराजमान झालेला होता. आणि याच राजाला म्हणजे लालबागच्या राजाला आता निरोप दिला जातोय. खास कोळी बांधवांच्या वतीने देखील राजाला मानवंदना दिली जाते. कोळी बांधवांच्या ब्रास बँडचे सुरेख असे सूर ते देखील आपल्याला ऐकू येत आहेत. आणि एकच ताल या सगळ्या कोळी बांधवांनी धरलेला. आणि या सगळ्या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती आहे ती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अनंत अंबानी यांची. दरवर्षी न चुकता राजाच्या दर्शनाकरता असेल किंवा विसर्जनाकरता असेल किंवा विसर्जन मिरवणुकीत देखील भायखळ्याच्या आसपास त्यांची तिथं उपस्थिती असते. आणि आज विसर्जन सोहळा करता ते वेळात वेळ काढून इथं उपस्थित झाल्याचं आपण बघतोय. गिरगाव चौपाटीवरती विसर्जन सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात होते. त्यापूर्वीची सगळी लगबग राजाच्या विसर्जनास विलंब झाला म्हणून काही कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू देखील होते. कारण दरवेळी तसं होत नाही. लालबागच्या राजाचं विसर्जन हे साधारण 12च्या अगोदर पार पडलेलं असतं. पण आज भरती ओटीचं गणित हे थोडंसं चुकलं आणि भरतीच्या दरम्यान लालबागच्या राजाची भव्य अशी मूर्ती तिथं पोहोचली. ज्या पाटावरती तिथं ती स्थापित करण्यात आली होती तो पाट आणि या तराफ्यात हा तराफा जो आहे तो कनेक्ट होत नव्हता. अखेर ही भरती थांबण्याची वाट बघण्यात आली. हळूहळू पाटापर्यंत येऊन पाणी लागलं आणि ओटी ज्यावेळेस आता सुरू झाल्याचं आपण बघतोय तर त्यानंतर लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती या तराफ्यावरती यशस्वी वरती चढवण्यात आली. आणि आता या विसर्जन प्रक्रियेला विसर्जन सोहळ्याला सुरुवात होते. पण या सोहळ्याकरता रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा अनंत अंबानी देखील इथं उपस्थित असल्याचं आपण बघतोय. लालबागच्या राजाची भव्य आणि प्रसन्न अशी मूर्ती. खरं तर ही मूर्ती बघता क्षणी सगळ्या भाविकांचा उत्साह अधिक द्विगुणित होतो. त्याच राजाचं हे रूप बघण्याकरता आता गिरगाव चौपाटीवरती सकाळपासून भाविक तिथं उपस्थित झालेले होते. लालबागच्या राजाच्या पाठीमागची जी सिंहासनाची महिरफ असते ती महिरफ देखील आता तिथून काढून घेण्यात आलेली आहे. अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवतात. उदय, काय अपडेट? गिरगाव चौपाटीवरती नेत्रदीपक असा विसर्जन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. जगभरातील गणेश भक्तांचं आराध्य दैवत बनलेला लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा जो आहे
तो सुरू झालेला आहे. आपण थेट दृश्य पाहतो गिरगाव चौपाटीवरती. आज सकाळी 8:30 वाजता लालबाग राजाचं इथं आगमन झालं होतं, मात्र तांत्रिक अडचणी आणि त्याचबरोबर भरतीच्या वेळा या सगळ्या अडचणींवर अखेर विघ्न सगळी दूर करून आता विघ्नहर्ता निघालेला आहे अरबी समुद्रामध्ये खोल, जिथे त्यांचं विसर्जन केलं जाणार आहे. आपण हे थेट पाहतो. सकाळी जसं गिरगाव चौपाटीवरती एक जनसागर लोटलेला होता, अगदी तसाच जनसागर आता देखील रात्रीच्या या गिरगाव चौपाटीवरती इथे जमलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा एक ऐतिहासिक क्षण आपण असं म्हणू शकतो, कारण गणेश उत्सवामध्ये आपण पाहतो की गिरगाव चौपाटीवरती हजारोंच्या संख्येने गणेश भक्त आपल्या लाटक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देत असतात. दुसऱ्या दिवशी देखील सकाळपर्यंत सगळं भाविक असतात, मात्र पहिल्यांदाच संपूर्ण दिवस थांबून रात्रभर, दुसऱ्या दिवशी रात्रभर सर्व भाविक जे आहेत गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला लालबागच्या राजाला अखेरचा निरोप देण्यासाठी सर्व इथे एकवटलेले आहेत. भावपूर्ण निरोप जो तो देत आहेत. पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रेमळ साथ देखील आजचा दिवस लालबागचा राजा सरदारी गणेशोत्सव मंडळासाठी देखील अतिशय ऐतिहासिक आणि खूप भावनिक असा होता. तर आज सकाळपासून जी काही विघ्न आली त्या विघ्नांशी सर्व संघर्ष करून अखेर आता लालबागचा राजा मोठ्या दिमाखात निघालेला आहे. तराफ्यावरनं खोल समुद्रामध्ये आपण इथे दृश्य पाहतो आहोत आणि या वेळेला आपण पाहतो की लालबागचा राजा या विसर्जन सोहळ्याला रिलायन्स उद्योग समूहाचे संचालक अनंत अंबानी हे देखील स्वतः इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर इथे अनेक मान्यवर इथे उपस्थित असलेलं पाहायला मिळत आहे आणि हजारोंच्या संख्येने गणेश भक्त गिरगाव चौपाटीवरती उपस्थित आहेत. लालबागच्या राजाचं जवळपास आपण इथे म्हणू शकतो 40 तासांपेक्षा अधिक एक विसर्जन मिरवणूक आहे ती अखेरीस मार्गी निघालेली आहे. तराफ्यावरनं लालबागचा राजा निघालेला आहे राजेशाही मध्ये अरबी समुद्रामध्ये. आणि आमचे प्रतिनिधी उदय जाधव तिथल्या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवतात. नेत्रदीपक असा हा विसर्जनाचा लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या सोहळ्याला सुरुवात झाल्याचं आपण बघतोय. आज सकाळी 8:30च्या दरम्यान लालबागचा राजा जो आहे तो गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेला होता, पण भरती ओटीचं गणित असेल त्याचबरोबर काही इतर तांत्रिक कारणांमुळे त्याच्या विसर्जन सोहळ्यामध्ये विघ्न आल्याचं आपण बघितलं. पण या सगळ्या विघ्नांवरती मात करत लालबागच्या राजाच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आता या आधुनिक तराफ्यावरती लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती चढवलेली आहे, त्याची आरती पार पडलेली आहे आणि आता सगळे कोळी बांधवांच्या बोटी देखील त्याच्या आजूबाजूला जमल्याचं आपण बघतोय. आपल्या राजाला बघण्याकरता, या वर्षातलं अखेरचं बघण्याकरता गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर